नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की काही लोकांना फॅमिली ट्रिप, ग्रुप टूर्स, मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत ट्रॅव्हल करणं खूप आवडतं. तर काही जण असे असतात की ज्यांना एकट्याने प्रवास करायची ओढ असते. ते म्हणतात की मला शांत ठिकाणी जायचं आहे, मला गर्दी नको आणि मला माझ्यासोबत स्वतःसोबत वेळ घालवायचा आहे. हा फक्त एखाद्याचा स्वभाव असतो का यामागे तुमच्या कुंडलीतील काही ग्रहांची भूमिका असते? आज आपण हाच इंटरेस्टिंग विषय समजून घेणार आहोत. सोलो ट्रॅव्हल आणि केतूचा संबंध. ज्योतिषशास्त्रामध्ये केतू हा ग्रह विरक्ती, अलिप्तता, अंतर्मुखता, आध्यात्मिक प्रवृत्ती, स्वतःचा शोध यांच्याशी जोडला आहे. केतू माणसाला अनेक वेळा बाह्य गोंगाटापेक्षा आतल्या शांततेकडे वळवतो आणि म्हणूनच ज्यांच्या पत्रिकेमध्ये केतूचा प्रभाव ठळक असतो त्यांच्यात काही वेगळा सॉलिट्यूड, शांतता आणि स्वतःसोबत वेळ घालवण्याची प्रवृत्ती दिसू शकते. याच कारणामुळे अशा काही व्यक्तींना ग्रुप ट्रॅव्हलपेक्षा सोलो ट्रॅव्हल अधिक आकर्षक वाटू शकतं. पण इथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेऊया. फक्त केतू स्ट्रॉंग आहे म्हणून सोलो ट्रॅव्हल होतं असा सरळ नियम नाही. सोलो ट्रॅव्हलची प्रवृत्ती समजून घेताना आपल्याला संपूर्ण कुंडली पाहावी लागते. विशेषतः तिसरा भाव म्हणजे धैर्य आणि लहान प्रवास, कुंडलीतला 9वा भाव म्हणजे लांबचा प्रवास आणि तीर्थयात्रा, 12वा भाव म्हणजे परदेश, एकांत, आयसोलेशन, लग्नस्थान म्हणजे व्यक्तीची ओव्हरऑल पर्सनॅलिटी आणि चंद्र म्हणजे व्यक्तीचं मन. राहू आणि केतू यांचा एकत्रित विचारसुद्धा करावा लागतो. जर केतूचा संबंध 3, 9 किंवा 12 या भावांशी आला तर काही व्यक्तींमध्ये मी एकटाच जाईन, माझा अनुभव मी स्वतः घेईन अशा प्रकारची वृत्ती दिसू शकते. उदाहरणार्थ 9व्या भावाशी केतूचा संबंध असेल तर व्यक्तींना तीर्थयात्रा, आश्रम, मेडिटेशन रिट्रीट्स यांकडे ओढ वाटू शकते. 12व्या भावाशी संबंध असेल तर फॉरेन ट्रॅव्हल, आयसोलेशन, रिट्रीट टाईप एक्सपिरियन्सेस यांमध्ये इंटरेस्ट असू शकतो. जर 3ऱ्या भावाशी केतू जोडला असेल तर करेजियस सोलो ट्रिप्स, ऑफ बीट ट्रॅव्हल्स, अनएक्सप्लोर्ड रूट्स यांकडे आकर्षण दिसू शकतं. आता पाहूया की केतूचा प्रभाव असेल तर सोलो ट्रॅव्हलमध्ये कोणत्या गोष्टी पॉझिटिव्हली दिसू शकतात. केतू माणसाला काही प्रमाणात डिटॅच करतो बाह्य डिस्ट्रॅक्शन्सपासून. त्यामुळे सोलो ट्रॅव्हलमध्ये काही व्यक्ती अधिक फोकस्ड अनुभव घेतात आणि प्रवास हा फक्त साईटसीइंग न राहता सेल्फ रिफ्लेक्शनचा भाग बनू शकतो. अनेक लोक सांगतात की एकट्याने प्रवास केल्यानंतर त्यांना स्वतःबद्दल अधिक स्पष्टता मिळाली आणि हा अनुभव काही वेळा केतूच्या प्रभावाशी संबंधित दिसू शकतो. पण जिथे पॉझिटिव्ह आहे तिथे प्रॅक्टिकल अवेअरनेससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. केतू कधीकधी कन्फ्युजन, अचानक डिसिजन, प्लॅनिंगची कमतरता अशा प्रकारच्या गोष्टी देऊ शकतो. त्यामुळे सोलो ट्रॅव्हल करताना काही व्यक्तींना डिरेक्शनबद्दल अनसर्टन्टी वाटू शकते किंवा काहींचा प्लॅन अचानक बदलू शकतो आणि म्हणूनच याच्यामध्ये प्रॅक्टिकल साईड मजबूत ठेवणं खूप गरजेचं असतं. डॉक्युमेंट्स, बुकिंग्स, ट्रॅव्हल सेफ्टी, कम्युनिकेशन, इमर्जन्सी बॅकअप यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणं फार आवश्यक ठरतं. स्पिरिच्युअल किंवा इनर अट्रॅक्शन असलं तरी केअरलेस अप्रोच टाळणं हे फार महत्त्वाचं आहे. एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन असं सुद्धा आहे की केतूचा प्रभाव असलेल्या काही व्यक्तींना पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट्सपेक्षा शांत, प्राचीन, हिस्टॉरिकल किंवा आध्यात्मिक ठिकाणं जास्त आवडू शकतात आणि त्यांना क्राऊडपेक्षा सायलेन्स आणि डेप्थ अधिक महत्त्वाची वाटू शकते. पण पुन्हा एकदा स्पष्ट करूया की ही एक प्रवृत्ती आहे, नियम नाही. प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही वेगळी असते आणि त्यामुळे परिणामसुद्धा वेगळे असतात. सोलो ट्रॅव्हलची इच्छा फक्त केतूमुळे तयार होत नाही, तर राहू हा ॲडव्हेंचरस नेचर देऊ शकतो, मंगळ हा धैर्य देतो, चंद्र हा मनाची भूमिका दाखवतो आणि हे सगळे घटक एकत्र येऊन मग फायनल बिहेवियर तयार होतं. हे निरीक्षण पारंपरिक ज्योतिष आणि प्रॅक्टिकल अनुभवावर आधारित आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्योतिष हे मार्गदर्शनाचं साधन आहे. ग्रह दिशा दाखवतात पण यश आणि अनुभव आपल्या प्रयत्न आणि कर्मानेच निश्चित होतं. श्रमाला पर्याय नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मला एकट्याने प्रवास करायची ओढ आहे तर तुमच्या कुंडलीत केतू आणि इतर ग्रहांची भूमिका समजून घेणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरू शकतं. तुम्हाला हा जर विषय आवडला असेल
तर कमेंटमध्ये नक्की तसं सांगा. श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक विषयासोबत. धन्यवाद. जय ज्योतिष.